तर अरे चांगले शरण आला. आणि मग हे जनरल माणसांना ज्याला कळलं नसेल ना, दत्ताचे गुरु किती होते? संत वारकरी संप्रदायाचं मूळ काय आहे? दत्तच आहे ना, है ना. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, तिथून आलेले हे संप्रदाय ना. आणि गहिनी प्रसादे कुठलं संप्रदाय? वारकरी नाही का? नाथपांते. डोक्यातले किडेच जात नाही अजून कसे अजून म्हणते हे असं नाही हो. ही परंपरा माध्यमातून आलं. मग आपले बी काही ही नाही. हंस ब्रह्मा त्रिदत्त म्हणजे आपले मूळ तेच आहे. ओरिजिनल संप्रदाय वारकरी आहे आपला. पण लय आनंद होतो म्हणून कोणतर आनंद संप्रदाय माहिती, नाहीतर काही संबंध नाही. आपला संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. कारण जातीवंत वारी करणारे 21,600 अजूनही म्हणून कोण वाटायला येत नाही ते. कारण त्यांना माहित आहे ते जातीवंतच आहे, हे पॉवरफुल आहे ते. आणि शास्त्राचा अनुभव यांना. आमच्या वेळेला लय केसेस पेसेस झालं, कोर्टाने मान्य केलेला आहे. तिथे ज्ञानेश्वरी गीता ठेवलेला आहे. त्यामुळं तो प्रश्न मिटलेला आहे. फक्त इथे ऐकायला येतात ना, बऱ्याच वर्षापासून ऐकाय येतात. माझ्यावर श्रद्धा आहे, ह्या कामटेगावरावर श्रद्धा आहे, पण त्यांची पोटतिडीक किती अनुग्रह घ्यायला पाहिजे, तरच ही गोष्टीचा उद्धार होईल. जन्ममरण टळेल, देव कळेल आणि आपला आपला विसर आपल्याला पडेल. एवढा फायदा एका अनुग्रहात आहे. काढा मी आणि माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर माझा. आपल्याला चालता बोलता संन्यासी होतय आणि संत करून देतात. निज दृष्टी न्याळले आपल्या पदी बैसविले. आणि आजपर्यंत आज जसंच्या तसं हा संप्रदाय म्हणजे सावत्या बाबाने अनुभवला, नामदेवरायाने अनुभवला. म्हणून नामदेवराव म्हणतात, अखंडित नामा त्यांची वाट पाये, अखंडित नामा त्यांचे वास पाये, अखंडित नामा त्याची वाट पाहे, अखंडित नामा